नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरतंय आणि ते भरत असताना त्या संमेलनाला विरोध करत पर्यायी साहित्य संमेलनं आमने सामने एक सांस्कृतिक संघर्ष हा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. माझ्या घालमोड्या दादा, का आम्ही त्या संमेलनात जाणार नाही? तुम्ही कोण आहात? मराठी ग्रंथकार म्हणून तिथे जमलेले तुम्ही सर्वजण ब्राह्मणी ग्रंथकार आहात. तुम्ही घालमोडे दादा आहात. जागृती न्यूज चॅनलच्या वतीनं प्रबोधनाचा सप्ताह हा सुरू करण्यात आलेला आहे. दर शनिवारी मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी आपल्याशी सत्यवेद या सदरामध्ये समकालीन काही प्रश्नांबद्दल काही इतिहासाचा वेध घेणारं असं भाष्य करणार आहे. या संवादाला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा हे सुरुवातीलाच आवाहन करते. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडू इच्छिते ते आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र. त्याला खास असं कारण आहे, त्याला समकालीन संदर्भ आहे. आता महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनांची चर्चा जोरावर आहे. नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरतंय आणि ते भरत असताना त्या संमेलनाला विरोध करत पर्यायी साहित्य संमेलनं आमने सामने एक सांस्कृतिक संघर्ष हा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. हा झगडा जो आहे, हा सांस्कृतिक जो प्रतिवादाचा मुद्दा आहे, तो केवळ जाती युद्धाचा नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संदर्भात कोणती वैचारिक भूमिका नेमकी आपण महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आज घेतली पाहिजे, यासाठी या पत्राचा विचार 21व्या शतकाच्या संदर्भात आपल्याला केला पाहिजे. मी आज जे तुमच्यापुढे प्रतिपादन करणार आहे ते नर फाटक यांनी लिहिलेलं एक पुस्तक आणि धनंजय कीर यांनी लिहिलेलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं चरित्रलेखन, याचे दोन संदर्भ घेऊन या पत्राची चर्चा मी आपल्यासाठी खुली करू इच्छिते. 19वे शतक हे आपल्याकडे वासाहतिक युग म्हणून ज्याला ओळखलं जातं, नव्या प्रबोधनाचं युग म्हणून अभ्यासक त्याचं वर्णन करतात. नव्यानं ब्रिटिशांनी इथे शिक्षण प्रणाली आणली, वर्णाश्रमावर आधारित शिक्षण बंद झालं आणि चिकित्सा करणारं मूल्यांचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था भक्कम केल्या गेल्यामुळे शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नव्हता. या वासातिक कालखंडामध्ये आता ज्ञानाची दारं ही सर्वांसाठी खुली असतील, किमान धोरणांच्या पातळीवर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडून हे सांगितलं गेलं. शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला त्याला विरोध इथल्या उच्चवर्णीयांनीच केला, ब्राह्मणांनीच केला आणि शिक्षणामध्ये सर्वात आधी उडी सुद्धा त्यांनीच मारली. या शिक्षण प्रक्रियेतून ज्ञानाशी संबंध आल्यामुळे एक आत्मभान जागृत झालेला समाज हा उच्चवर्णीयांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो आणि बहुजनांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना प्रयत्न करावे लागले. हा आत्मभान जागृत झालेला जो ब्रह्मवृंद होता, त्यानं वेगवेगळे ग्रंथ, त्याची चिकित्सा, वादविवाद हे करायला सुरुवात केली आणि आपल्या ग्रंथकारांना काय अडचणी आहेत याचा ठाव ठिकाणा घेण्यासाठी, याची चर्चा करण्यासाठी 11 मे 1878 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकारातून पहिलं ग्रंथकार संमेलन झालं. कसं झालं? नर फाटक त्याच्याबद्दल वर्णन करतात. थाटामाटात. साहित्य संमेलन कशासाठी असतात?
साहित्याची चर्चा, त्याच्यावर परिसंवाद, कवितांचा आस्वाद, त्याचा अन्वयार्थ, समकालीन प्रश्नांवर भाष्य, दारिद्र्यावर कोरडे ओढणं, ज्या वंचित घटकांना जे अधिकार नाकारले त्याच्याबद्दलचा विद्रोह साहित्यातून मांडणं, या कोणत्याही गोष्टी ब्राह्मण ग्रंथकारांनी केलेल्या नव्हत्या, कारण त्या त्यांच्या हिताच्या नव्हत्या. मग हे ब्राह्मण हितकार सगळे ग्रंथकार जमले कशासाठी? पेशवाईत ज्या पद्धतीनं भोजनावळी होत होत्या तसाच थाटमाट पहिल्या त्यांच्या ग्रंथकार सभेला हा करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या संमेलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि सरबराई न झाल्यामुळे ग्रंथकार नाराज झाले आणि एका दिवसातच संमेलन उरकत घ्यावं लागलं. यांच्या संमेलनाच्या स्थापनेचा इतिहासच पेशवाई थाटाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग पुन्हा 1885 मध्ये म्हणजे 24 मे 1885 म्हणजे 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये ग्रंथकारांची सभा भरवण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या सभेला बोलवण्याचं पत्र की या ग्रंथकार संमेलनाला तुम्ही या, हे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना लिहिलं. मला हाच प्रश्न, हा मुद्दा आपल्या सर्वांना लक्षात आणून द्यायचा आहे. पहिलं संमेलन फसलंय आणि दुसरं संमेलन यशस्वी करायचंय म्हणून लोकप्रिय असणाऱ्या, ज्यांना जनांची मान्यता होती, अशा सत्यशोधक नेतृत्वाकडे ते वळताना आपल्याला दिसतायत. हेतू आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. फुल्यांनी त्या ग्रंथकार सभेमध्ये सामील होता येणार नाही या आशयाचं एक पत्र न्यायमूर्ती रानडेंना पुन्हा पाठवलं. आता ह्या पत्राबद्दलची सविस्तर चर्चा आपण करूच, पण 1885 मध्ये रानडे दुय्यम न्यायाधीश म्हणून पुण्यामध्ये रुजू झालेले आहेत. रानडेंना महात्मा फुल्यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र त्या संमेलनामध्ये वाचून पण दाखवण्यात आलं. महात्मा फुले हे रानडेंच्या किंवा एकूण ब्राह्मणी संमेलनांच्या विरोधात भूमिका आपल्याला घेताना दिसतात. रानडेंच्या संपूर्ण कृतीला त्यांचा विरोध का राहिला? आपल्याला हा वैचारिक संघर्ष, हा काही व्यक्तिद्वेष नाही. त्या दोघांचीही म्हणजे न्यायमूर्ती रानडे वयाने खूपच लहान होते महात्मा फुल्यांपेक्षा. ते त्यांच्याकडे चर्चांसाठी जात असत, मार्गदर्शन घेत असत. रानडेंचा एकूण विचाराचा पिंड आणि सुधारणेची पद्धत हीच मुळात सत्यशोधकांना मान्य नव्हती, महात्मा फुल्यांना मान्य नव्हती. रानडे एकदा महात्मा फुल्यांकडे गेलेले असताना आपली बहीण विधवा होऊन पुन्हा आली आहे माहेरी, हे त्यांनी सांगितलं. तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले त्यांना म्हटले, माधवराव, ही तर सुधारणेची सुवर्ण संधी आहे. विधवा बहिणीचा पुनर्विवाह लावून द्या, कारण आपण त्या मताचा प्रचार प्रसार करता. रानडे तेव्हा काय उत्तर देतात की मी जर तिचा पुनर्विवाह लावून दिला तर माझे वडील हे रागावतील. हे कारण, ही सबब पुढे करत रानडेंनी जे बोलले, जे लिहिलं, ज्या सुधारणांचा प्रतिपाळ केला, त्या बाजूनं कृती करण्याचं नेहमीच नाकारलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे फुले आणि रानडे यांच्यात ही वैचारिक मतभिन्नता कायम राहिलेली आहे. फुले यांनी जे लिहिलं, जे बोलले, ते प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात त्यांनी आपल्याला आणलेलं दिसतं. तसं आचरण स्वतः महात्मा फुले आपल्याला करताना दिसतात. रानडेंनी आणखीन 2 गोष्टी, म्हणजे महात्मा फुले त्यांच्या ग्रंथकार संमेलनाला कसे काय जातील हा प्रश्न आपल्याला पडतोच. का गेले नाही ह्याचं समर्थन आपल्याला मिळतं. 2 प्रसंग मी फक्त आजच्या पुरते आपल्याला सांगते. रानडे जेव्हा पुण्यात दुय्यम न्यायाधीश म्हणून आले, त्यांच्या समोर एक खटला आला. तो खटला कुठला होता? माधवे, सदाशिव माधवे नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी आपल्या घरामध्ये धार्मिक विधी केले, पण धार्मिक विधी करताना त्या गावातल्या पुरोहिताला बोलवलं नाही, दुसऱ्या गावातल्याला बोलवलं आणि त्याला काय दक्षिणा द्यायची ती दिली.
याचा राग त्या ग्रामजोशाला, त्या गावातल्या त्या पुरोहिताला आला आणि त्यांनी थेट कोर्टात दावा दाखल केला. आता खरं तर कोणी कुठे पूजा सांगावी याचे काही धर्मशास्त्रात नियम नाही. म्हणजे ब्रह्मवृंदांनी, भिक्षुकांनी आपापसात वाटाघाटी करून सगळ्यांचं पोट प्रपंच चालावा म्हणून त्यांचं त्यांनीच ठरवलं. खरं तर मी पूजा कोणाकडून करून घ्यायची आणि करून घ्यायची नाही, हा अधिकार आमचा असला पाहिजे. पण या ब्राह्मणी धर्मानं तो नाकारला आणि हा खटला कोर्टात गेला. तेव्हा जज होते न्यायमूर्ती रानडे. रानडेंनी काय त्याच्यावर प्रतिक्रिया दिली ती यांनी नोंदवली आहे. मी तुम्हाला ती वाचून 2 ओळीत आहे. म्हणजे हा आयोग आला 1878 मधली ही केस आहे आणि याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये रानडे असं म्हणतात की यजमानाची इच्छा असो वा नसो, म्हणजे माधवेंची इच्छा काही असो, यजमानाची इच्छा असो वा नसो, त्याच्या घरी संस्कार करण्याचा ब्राह्मण पुरोहिताचा हक्क आहे. तसाच त्याला दक्षिणा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे दक्षिणा बुडाली म्हणून ब्राह्मण कोर्टात जातात आणि त्या ब्राह्मणांची बाजू न्यायमूर्ती असणारे रानडे आपल्याला घेताना दिसतात. ज्योतिबा फुले तर मध्यस्थच नाकारण्याच्या भूमिकेमध्ये आहे. निर्मिकाची साधना करायची असेल तर ब्राह्मण पुरोहित मध्ये का, ही भूमिका मांडणारे महात्मा फुले 78 सालामध्ये 1878 मध्ये न्यायमूर्ती रानडे या पद्धतीचा निर्णय देतात. त्यांच्या बाजूने जातील तरी कसे? म्हणजे बहुजनांचं शोषण करणारा धर्म आणि त्याचं समर्थन करणारे न्यायमूर्ती रानडे आहेत. ते सुधारक आहेत, पण ते ब्राह्मणी सुधारक आहेत, हे या निमित्तानं आपल्याला लक्षात येतं. दुसरा प्रसंग हा आपण या पत्राच्या संदर्भामध्ये कॉन्टेक्स्ट मध्येच पाहायला पाहिजे. 1885 या काळामध्ये पावसाळ्यामध्ये 1 महिना बडोद्याचे सयाजी महाराज पुण्यात येऊन राहिलेले होते आणि सत्यशोधकांनी त्यांच्या उपस्थितीत व्याख्यानांचं, कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. रानडे आणि ब्राह्मणी सुधारक मध्येच घुसले, त्यांनीही भाषणं ठेवली आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये 1885 जेव्हा राष्ट्रसभेची पण स्थापना होत होती, जेव्हा हे दुसरं साहित्य संमेलन पुण्यामध्ये घेत होते, या काळात रानडेंची भूमिका काय? रानडेंचं भाषण मराठे आणि महाराष्ट्र या विषयावर झालेलं होतं आणि तेव्हा रानड्यांनी काय म्हटलं? रानडे म्हणतात, पूर्वी जरी जातीभेद होते तरी राष्ट्राच्या प्रगतीला त्यांनी काहीही अडथळा नव्हता. म्हणजे जातीभेदानं राष्ट्राला अडथळा नव्हता पूर्वी, हे विधानच हास्यास्पद आहे. याचं कारण राष्ट्र नावाची संकल्पना उदयाला यायची आहे, येतीये आणि अशा काळात पूर्वीच्या जाती राष्ट्राला अडथळा नाही असं न्यायमूर्ती रानडे म्हणतात. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकात हे स्पष्टपणे म्हटलंय की जाती याच राष्ट्रविरोधी आहेत. याचं कारण राष्ट्र सर्वांचं मिळून बनलं पाहिजे आणि जाती व्यवस्था माणसा माणसाचं विभाजन करते, म्हणून जात ही राष्ट्रविरोधीच असते. या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घेतलेली होती आणि रानडे मात्र ज्याला आपण विनोदी वाक्य म्हणू असं करतात की पूर्वी जातीभेद होते पण राष्ट्राला काही अडथळा केला नाही. 30 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती त्यापेक्षा ती अधिक चांगली झाली आहे. आता 1885 मध्ये ज्या काळामध्ये कृष्णराव भालेकर यांनी राष्ट्रसभेचं अधिवेशन पुण्यात झालेलं असताना शेतकऱ्याचा पुतळा उभा केलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचे किती हाल आहेत हे ब्रिटिश सरकारला सांगतायत. या काळात रानडे म्हणतायत की शेतकऱ्यांची परिस्थिती बरी आहे. हे शेतकरी विरोधी, शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधी असणारे विचार न्यायमूर्ती रानडे जर मांडत असतील आणि असेच जर ग्रंथकारांचं संमेलन पुण्यामध्ये भरणार असेल तर महात्मा फुले अशा संमेलनाला जाणार तरी कसे? मला आणखीन
धनंजय कीर यांचा एक वेचा एक उतारा आपल्यासमोर या निमित्तानं मांडावासा वाटतो. कारण बरेचदा असं होतं, खूप गंभीर स्वरूपाचं लेखन करणाऱ्यांकडून सुद्धा आपल्याला ही गोष्ट होताना दिसते, की ते बरेचदा महाराष्ट्रातल्या सुधारणेचा प्रभाव सांगत असताना महात्मा फुले, रानडे, आगरकर अशी पट्टी आपल्याला वाचताना दिसतात. आणि हा खरं तर फुल्यांवर आणि रानड्यांवर पण अन्याय असतो. याचं कारण हा वेचा तुम्ही जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल. स्त्रियांच्या हक्कांसाठी, उद्धारासाठी त्याग करणाऱ्या आणि कष्ट भोगणाऱ्या ज्योतिरावांचा स्त्रियांचा उद्धार करता म्हणून सत्कार झाला. त्यावेळी न्यायमूर्ती माधवराव रानडे हे 10 वर्षांचे होते. प्रतिगाम्यांचे शंकराचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर हे 2 वर्षांचे होते. स्त्रियांचं विद्यापीठ स्थापन करणारे धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महात्मा गांधी यांचा जन्मही त्या काळी झालेला नव्हता. त्यामुळे सर्व सुधारकांच्या पंक्तीत महात्मा फुल्यांना किंवा महात्मा फुल्यांच्या पंक्तीत ब्राह्मणी सुधारकांना बसवणं हे अभ्यासाच्या दृष्टीनं, शास्त्रीय दृष्टीनं आणि विचारांच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे. रानडेंचा संपूर्ण विचार हा ब्राह्मणी सुधारकांचा आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले हे अब्राह्मणी क्रांतिकारक संप्रदायामधले प्रवर्तक असलेले आपल्याला दिसतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रानडेंना जो नकार दिला, जे पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट अशी वैचारिक भूमिका महात्मा फुल्यांनी मांडलेली आहे. पत्राची सुरुवातच, तुमचं पत्र 13 मेला मला मिळालेलं आहे आणि त्या पत्राचं उत्तर म्हणजे संमेलनाच्या 11 दिवस अगोदर फक्त महात्मा फुल्यांना पत्र पाठवलंय, तुम्ही या. याच्यावरून खरंच त्यांना सहभागी करून घ्यायचं होतं का संमेलन यशस्वी होणार नाही म्हणून फुल्यांना बोलवायचं होतं, हा प्रश्न आपल्या मनात निश्चित येतच राहतो. या पत्रामध्ये फुले लिहितात, विनंती विशेष म्हणजे फॉर्मॅट. पत्र आलंय, त्या पत्राला त्याच पद्धतीनं रीतसर उत्तर, कुठेही शिवेगाळ न करता महात्मा फुल्यांनी दिलेलं दिसतं. महात्मा फुले असं म्हणतात, आपले 13 माहे मजकुराचे कृपापत्रासोबतचे निमंत्रण पावले. यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोड्या दादा, का आम्ही त्या संमेलनात जाणार नाही? तुम्ही कोण आहात? मराठी ग्रंथकार म्हणून तिथे जमलेले तुम्ही सर्वजण ब्राह्मणी ग्रंथकार आहात. तुम्ही घालमोडे दादा आहात. काय करता तुम्ही? ज्या गृहस्थांकडून, या सर्व ग्रंथकारांकडून, ज्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्याचे त्यास ते हक्क त्याच्याने खुशीने व उघडपणे देववत नाही. हे जे महात्मा फुले सांगतायत की तुम्ही उघडपणे समाजाकडे बघा, ज्याचे जे हक्क आहेत त्याला द्या. महात्मा फुले जे हे वाक्य बोलतायत त्याचा संदर्भ तुम्ही धार्मिक अधिकार सुद्धा आम्हाला नाकारता आहात याच्याशी आहे. माधवे यांची जी केस चाललेली आहे त्याचा संदर्भ या पत्रामध्ये आपल्याला निश्चित असलेला दिसतो. म्हणजे तुम्ही स्वखुशीनं आमचे अधिकार देत नाहीत, उलट डावलता, हे फुले स्पष्टपणे पत्रामध्ये न भीता स्पष्टपणे मांडताना दिसतात. ते असं म्हणतात की तुमच्या पुस्तकातील भावार्थ आमच्या सभांचा आणि तुमच्या सभांचा पुस्तकांचा मेळ बसत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगविण्याच्या इराद्याने आम्हास दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकात कृत्रिमाने दडपले आहे. काय केलं तुम्ही? आमची दडपणूक केली, ती ग्रंथात लिहिली आणि ती जबरदस्तीनं तुम्ही सगळी प्रकरणं चालवलेली आहेत. आम्हाला दास तुम्ही केलेला आहे. म्हणून महात्मा फुले असं म्हणतात की तुमचे जुनाट खल्लड ग्रंथ, म्हणजे तुमचे ग्रंथ खल्लड आहेत, ते भंगड आहेत आणि ते ग्रंथ आमचे त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं हित होणार नाही. आणि म्हणून
आम्ही काय आपत्ती सहन करतो हे तुम्हाला समजू शकत नाही. तुम्ही लोक उंटावरून शेळ्या वळणारे लोक आहात आणि अशा ग्रंथकारांना मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करण्याची सवय आहे, ती आम्हाला नाही. न्यायमूर्ती रानडेंनी न बोलवता सत्यशोधक ध्वजाची मिरवणूक फुल्यांनी भालेकरांनी काढली. त्यात ते आले आणि नंतर भाषण केलं. कदाचित त्याला उद्देशून महात्मा फुल्यांनी आगंतुकपणे तुम्ही येता आणि भाषण करता असं रानडेंना म्हटलंय. अशा लोकांसोबत आम्ही संमेलनांमध्ये असणार नाही. ते सार्वजनिक सभेबद्दल बोलतात आणि तुमची सार्वजनिक सभा खरं पाहू शकत नाही. तुम्ही खरं न पाहता डोळ्यावर कातड पांघरून घेतलेले लोक आहात. असे ग्रंथकार आम्हाला नकोत. तुम्ही मूर्तीपूजक आहात. अट्टल सोवळं तुम्ही पाळणारे आहात असं फुले सांगतायत. तुम्ही ब्रिटिशांची चाकरी करता आणि चाकरी करून पेन्शन खाता आणि ती पेन्शन खात असताना आमच्याशी अस्पृश्यतेचा व्यवहार करता. फायली आमच्या अंगावर तुम्ही भिरकावता. म्हणजे तिथे ब्रिटिशांच्या प्रशासनात तुम्ही सोवळं घेऊन गेलेले लोक आहात, म्हणून तुमच्या ग्रंथकार संमेलनांमध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. तुमच्या भूलथापांना आम्ही फसणार नाही असं फुले म्हणतात. आणि शेवटचा त्यांचा मुद्दा जो महत्वाचा आहे, जो आज आपण 21व्या शतकात सुद्धा लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. फुले म्हणतात सारांश त्यांच्यात मिसळण्यानं म्हणजे ब्राह्मण ग्रंथकार सभेमध्ये मिसळण्यानं आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, हे फुल्यांनी आवर्जून सांगितलंय. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. म्हणजे आमचे ग्रंथकार आमच्या सभा या स्वतंत्र असतील, त्या ब्राह्मण ग्रंथ संमेलनांच्या सोबत जाणार नाही. अहो त्या दादांना जर सर्वांचे एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यास काय सांगतायत अक्षय बंधू प्रीतीनं कसं वाहता येईल, म्हणजे अखिल मानव एक कसा होईल, अशा तत्वांची बीज तुमच्या ग्रंथामध्ये नाहीत. आणि ते शोधणारी म्हणजे सर्व मानवाचं हित होईल असं लेखन करणारी अशी बीज पेरणारी आमचे लेखक तयार होतील, आमचे ग्रंथकार तयार होतील आणि ते सर्वजण मिळून आपल्या ग्रंथकार सभा स्वतः भरवतील. आणि म्हणून तुमच्याकडे येण्याचा सवाल उद्भवत नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जी सुरुवात रानडे गोपाळ हरी देशमुख यांच्या निमित्तानं झाली, त्याच्याशी आपला वैचारिक मतभेद, त्याच्याशी आपला उभा दावाच असला पाहिजे. कारण ते ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मूल्य संस्कृतीचा जागर करतात. त्या गोष्टी ते सतत बोलतात. याच मूल्यांचं पुनरुत्पादन ते करत राहतात, पुनरुज्जीवन करतात. म्हणून त्यांच्यात आपण मिसळता कामा नये, ही भूमिका महात्मा फुल्यांनी घेतलेली होती. आपण रानड्यांच्या भूमिकेने जायचं का महात्मा फुल्यांच्या मार्गाने जायचं, हा प्रश्न आज नाशिकच्या साहित्याच्या संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय असं माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला वाटतं. जयंत नारळीकर और नो जयंत नारळीकर, व्यक्ती कोण आहे संमेलनाध्यक्ष याच्याशी मतलब नाही. जमणारे ग्रंथकार, ते संमेलन भरवणारी संस्था यांचा आशय काय, त्यांचा विषय काय. बोलणार आहेत ते मोदींच्या विरोधात, शेतकऱ्यांची आंदोलनं ज्या पद्धतीनं दडपून टाकतात त्याच्यावर ब्र शब्द सुद्धा ना संमेलनाध्यक्ष ना ती संयोजक संस्था बोलणार आहे. मग जर या देशामध्ये दलितांवर वाढत्या अत्याचारांवर बोललं जाणार नसेल तर दलित साहित्यिकांनी सुद्धा आपल्याला एक कविता म्हणायला स्टेज मिळेल म्हणून अशा ब्राह्मणी साहित्य संमेलनांकडे आशाळभूतपणे पाहणं सोडून दिलं पाहिजे. आत्मसन्मानाची लढाई महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, त्याच मार्गानं सांस्कृतिक संघर्षासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. हाच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पत्राचा आजचा संदर्भ आहे असं मला वाटतं. हा सत्यवेद
जागृती चॅनलच्या निमित्तानं आपल्यासमोर आलाय. आपल्याला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया द्या. सत्य की जय हो. लवकरच आपल्या भागात चोखंदळ पुणेकरांसाठी आरोग्यदायी आणि फ्रेश चिकन मटन फिश विक्री आणि तेही मोफत घरपोच डिलिव्हरीसह. तर QR कोड स्कॅन करून लगेच करा ही ॲप डाउनलोड.